या प्रभातीच्या मननाच्या सत्रामध्ये पुढे जात असताना निर्गमयाचा 13वा अध्याय आणि वचन 1 आणि 2 आपण वाचूया. एक्सोडस चॅप्टर 13 वर्स 1 अँड 2. निर्गमयाचा 13वा अध्याय आणि वचन 1 आणि 2. देवाच्या वचनात असं लिहिलेलं आहे, मग परमेश्वराने मोशेला सांगितले, इस्रायल लोकांमध्ये मनुष्य व पशु या दोहोंचे जे प्रथम जन्मलेले म्हणजे उदरातून बाहेर आलेले यांना माझ्यासाठी पवित्र म्हणून वेगळे ठेव, ते माझे आहेत. देवबाप ह्या वाचलेल्या 2 वचनाच्या द्वारे त्याच्या महान पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने आणि ज्ञानाने येणाऱ्या वेळेत आम्हाला चालव. या प्रार्थनेशी आपण पुढे जाऊया. या ठिकाणी ह्या 2 वचनामध्ये प्रश्न असा आहे, कोण बोलत आहे? आणि त्याचं उत्तर आहे की परमेश्वर बोलत आहे. तो कोणाशी बोलत आहे? तर तो आपल्या सेवकाशी मोशेशी बोलत आहे. आणि तो कोणाविषयी बोलत आहे? तर तो इस्रायलाविषयी किंवा राष्ट्राविषयी त्या बोलत आहे. आणि काय बोलत आहे? त्या बोलण्यामागचा विषय काय आहे? तर त्या दुसऱ्या वचनाचा शेवटचा भाग, ते माझे आहेत. इंग्रजीमध्ये असं आलेलं आहे, इट इज माइन. आज या संदेशाचं शीर्षक मी देऊ इच्छितो की ते माझे आहेत, इट इज माइन. प्रभू आज प्रश्न करतो की तुम्ही माझे आहात का? किंवा मी स्वतःला प्रश्न करतो की मी माझ्या प्रभूचा आहे का? का प्रभू आज माझ्याविषयी असं म्हणू शकतो का की मी ही मंडळी, हा व्यक्ती, हा विश्वासणारा माझा आहे? या ठिकाणी आम्ही पाहतो की इस्रायल लोक जे आहे त्या सर्व इस्रायला संदर्भात प्रभू बोलत नाही की ते माझे आहेत. त्याच्यामध्ये ठराविक असे जे गुणधर्म ज्यांच्यामध्ये आहे त्यांच्याविषयी प्रभू म्हणत आहे की इट इज माइन, ते माझे आहेत. एका बाजूला इस्रायल मंडळी ठेवूया आणि एक आता आम्ही विश्वास ठेवणारे जी मंडळी आहे त्या मंडळ्यांचा आपण विचार करूया की आज मंडळीविषयी प्रभू काय म्हणत आहे. संपूर्ण मंडळीला तो म्हणत आहे का की ते माझे आहेत? हा प्रश्न ज्यावेळेस आम्हाला पडतो त्यावेळेस त्याची उत्तरं या वचन 2 मध्ये आम्हाला दिसतात की कोण प्रभूचे आहे आणि जे प्रभूचे आहे त्यांच्यामध्ये काय गुणधर्म असणं अतिशय महत्वाचं आहे. आणि म्हणून वचन 2 कडे मी तुमचं लक्ष वेधू इच्छितो. त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, इस्रायल लोकांमध्ये मनुष्य व पशु या दोहोंचे जे प्रथम जन्मलेले म्हणजे उदरातून बाहेर आलेले यांना माझ्यासाठी पवित्र म्हणून वेगळे ठेवा. या वचनातून एक आत्मिक गोष्टी किंवा आत्मिक सत्य पाहण्याचा आपण प्रयत्न करू. पहिला मुद्दा किंवा पहिलं सत्य असं आहे की जे प्रथम जन्मलेले आहे, ज्यांचा नवीन जन्म झालेला आहे, ते प्रभूचे आहेत. तुम्ही म्हणाल की बंधू, माझा तर या कुटुंबामध्ये, मी ज्या कुटुंबामध्ये राहत आहे त्याचा तर माझा 2रा, 3रा, 4था नंबर येतो, मग तुम्ही कसे म्हणता की प्रथम जन्मलेले? प्रियांनो, जगाच्या दृष्टिकोनातून आमचा क्रमांक वेगवेगळा असू शकतो, परंतु आम्ही प्रथम जन्मलेले कसे समजू शकतो? ज्यावेळेस योहान कृष्ण शुभवर्तमान 1 अध्याय आणि वचन 1 आम्ही वाचतो की प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता, तोच प्रारंभी देवासह होता. देवाच्या वचनात असं लिहिलेलं आहे की तोच प्रारंभी देवासह होता. मग प्रश्न पडतो, कोण प्रारंभापासून देवासह होता? तो म्हणजे आपला प्रभू येशू ख्रिस्त. ज्याचा जन्म प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे झालेला आहे, तो प्रथम जन्मलेला आहे. आणि म्हणून योहान याच्या 1 अध्यायात पुढे ज्यावेळेस आम्ही येतो 12 आणि 13 मध्ये, त्या ठिकाणी देवाचा दास पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने असं लिहितो की जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना, म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना, त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. त्यांचा जन्म रक्त अथवा देहाची इच्छा अथवा मनुष्याची इच्छा यापासून झाला नाही, तर देवापासून झाला आहे. जो प्रथम आहे, जो प्रारंभी आहे, त्याच्यापासून ज्याचा जन्म होतो तो प्रत्येक विश्वासणारा हा प्रथम आहे. देवाच्या दृष्टिकोनातून कोणी उंच नाही, कोणी नीच नाही. प्रभूच्या दृष्टिकोनातून तुम्ही आणि मी सर्वजण समांतर असे आहात.
आणि अशा प्रकारे देव असं म्हणतो की जे माझे आहेत ते पहिले प्रथम जन्मलेले आहेत, ते माझ्यापासून जन्मलेले आहेत. योहानाच्या पुस्तकात जर आम्ही पाहतो पुढच्या अध्यायामध्ये, 3ऱ्या अध्यायामध्ये, तो रात्रीचा प्रभू येशू ख्रिस्ताकडे आला. तो तर परुषी होता आणि तो तर यहुद्यांचा अधिकारी देखील होता. नियमशास्त्र ज्ञात असलेला तो मनुष्य होता आणि त्याचं नाव तुम्हाला आणि मला माहिती आहे की त्याचं नाव निकदेम असं होतं. निकदेम वेगळ्या प्रश्नाच्या द्वारे मुखातून तर बोलत होता, परंतु त्याच्या मनामध्ये एक वेगळंच वादळ निर्माण झालं होतं की प्रभूच्या राज्यात कोण प्रवेश करणार. आणि अशा प्रकारचे आत्मिक प्रश्न जे मनात उद्भवलेले होते, प्रभू येशू ख्रिस्त त्या प्रश्नाचे उत्तर देत असताना वचन 3 पासून, अध्याय 3 मध्ये पुढे तो बोलतो की येशू त्याला म्हणाला, मी तुम्हाला खचित सांगतो, नव्याने जन्मल्या वाचून कोणालाही देवाचे राज्य पाहता येत नाही किंवा देवाच्या राज्यात प्रवेश करिता येत नाही. वास्तविक पाहता निकदम वेगळ्या विषयावर बोलत होता की तुम्ही इस्रायलाचे गुरु आहे, परंतु प्रभू आमचा जो आहे तो मनातील गोष्टी जाणणारा आहे. आणि म्हणून निकदेमाच्या मनातील जी गोष्ट होती की देवाच्या राज्यात, स्वर्गाच्या राज्यात कोण प्रवेश करेल, आणि त्याचं परफेक्ट उत्तर प्रभू येशू ख्रिस्ताने दिलं की नव्याने जन्मल्या वाचून. मग भरपूर त्याचे प्रश्न होते, परंतु प्रभू सांगतो की खचित मी तुम्हाला सांगतो की नव्याने जन्मल्या वाचून देवाचं राज्य तुम्ही पाहू शकत नाही. प्रियांनो, प्रथम जन्मलेले म्हणजे नवीन जन्म झालेले, ज्यांचा नवीन जन्म झाला ते धन्य. परंतु अजूनही ज्यांचा नवीन जन्म झाला तो प्रभू येशू ख्रिस्त आज देखील या संदेशाच्या द्वारे सांगत आहे, खचित मी तुम्हाला सांगतो, नव्याने जन्म झाल्या वाचून देवाचं राज्य आम्ही पाहू शकत नाही. आमच्या जीवनात सर्व काय आहे, आम्ही उपवास धरतो, आम्ही दान देतो, चर्चला जातो, उपासना करतो, स्तुती आराधना, सर्व काही करतो, परंतु आमचा जर नवीन जन्म झाला नाही तर प्रभू म्हणतो त्या देवाच्या राज्यात तुमचा प्रवेश नाही. मत्तयाच्या शुभवर्तमानामध्ये 7व्या अध्याय आणि 21व्या वचनामध्ये या राज्याविषयी तो म्हणतो की मला प्रभुजी प्रभुजी असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही, तर जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याचा होईल. पुन्हा एकदा राज्य दिसतं, ते देखील पित्याचं स्वर्गीय राज्य दिसतं. आणि या ठिकाणी तो म्हणतो की त्या राज्यात जर प्रवेश करायचा आहे, त्या स्वर्गीय नागरिकत्व जर आम्हाला प्राप्त करायचंय, तर प्रभू म्हणतो की जो स्वर्गाचा राजा, जो देवपिता आहे, त्याच्या इच्छेप्रमाणे करणं गरजेचं आहे. मग प्रश्न पडतो की देवपित्याची इच्छा काय, आणि त्याचं उत्तर पवित्र शास्त्र सांगतं. तिमोथेचं पहिलं पत्र 2रा अध्याय आणि वचन 4, त्या देवपित्याची अशी इच्छा आहे की सर्व माणसांचे तारण व्हावे आणि त्यांनी सत्याच्या परिपूर्ण ज्ञानापर्यंत पोहोचावे. प्रियांनो, देवपित्याची अतिशय प्रामाणिक तुमच्याविषयी, माझ्याविषयी, किंबहुना आज ज्यांचं तारण झालेलं नाही त्यांच्याविषयी प्रभू म्हणत आहे की देवाची अशी इच्छा आहे की प्रत्येक माणसाचं तारण व्हावं. का माहितीये का? कारण ज्यांचं तारण होतं, ज्यांना मोक्ष, नजात, सॅल्वेशन प्राप्त होतं, तो देवाचं राज्य पाहू शकतो. तारण झाल्याने आमचा नवीन जन्म होतो आणि प्रभू म्हणतो की जे प्रथम जन्मलेले आहे ते माझे आहेत. इट इज माइन, ते माझे आहेत. आणि खरोखर प्रभूच्या मुखातून हे जे शब्द आहेत ते ऐकण्यास तुम्हाला आणि मला निश्चित आनंद झाल्याशिवाय राहणार नाही. मग प्रश्न असा आहे की ज्यांचं तारण झालं नाही तर ते प्रश्न करतील की मग बंधू आमचे तारण कसे होईल? देवाचं वचन स्पष्ट सांगतं, रोमकरास पत्र 10वा अध्याय 9वं वचन, की येशू प्रभू आहे असे आपल्या मुखाने कबूल करशील आणि देवाने त्याला मेलेल्यातून उठवले, आपल्या अंतःकरणात विश्वास ठेवशील, तर तुझे तारण होईल, तर तुला मोक्ष प्राप्त होईल, तुला नजात प्राप्त होईल. देवाचं स्पष्ट वचन आम्हाला सांगतं. कारण तो देव प्रामाणिक आहे, तो विश्वसनीय आहे, तो कृपेने भरलेला आहे. त्याची इच्छा आहे की कोणत्याही मनुष्याचा नाश होऊ नये, तर त्या प्रत्येकाला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. परंतु हे सार्वकालिक जीवन प्राप्त होण्यासाठी नवीन जन्म झाल्याशिवाय आम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त होत नाही. आमचा प्रभू खूप प्रेमळ आहे.
प्रभूची इच्छा आहे की प्रत्येक मनुष्याविषयी तो म्हणावा की तू माझा आहेस, ते माझे आहे. आणि म्हणून या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला स्पष्ट सांगतं की प्रथम जन्मलेल्यासाठी प्रभू म्हणत आहे, नवीन जन्मलेल्यांसाठी म्हणत आहे, तारण झालेल्यांसाठी म्हणत आहे की तुम्ही माझे आहात. 7:21 तर वाचलं, मत्तई शुभवर्तमान 7:21 तर वाचलं, परंतु 7:22 मध्ये ज्यावेळेस आम्ही वाचतो त्यावेळेस अंगावर काटा येतो. कारण 23 मध्ये असं लिहिलं आहे की प्रभो प्रभो आम्ही तुझ्या नावाने संदेश दिला, तुझ्या नावाने भूते घालवली व तुझ्या नावाने पुष्कळ महत्कृत्ये केली नाहीत काय? प्रश्नचिन्ह आहे. मग हे लोक कुठलचे? जे संदेश देणारे, जे भूते घालवणारे, जे पुष्कळ महत्कृत्य करणारे, हे जगातले का मंडळीतले? हे मोठं प्रश्न निर्माण होतो. प्रभू म्हणणारे कोण? जगामधले तर लोक प्रभू येशू ख्रिस्ताला प्रभू म्हणत नाही, परंतु मंडळीमधला एक भाग, एक विभाग प्रभू सांगत आहे. कारण त्या शेतामध्ये गहू देखील आणि निदान देखील वाढत आहे, आणि त्या इस्रायलाच्या त्या समुदायामध्ये मिश्र समुदाय देखील गेलेला आहे, आणि त्यांच्याचद्वारे इस्रायलामध्ये कुरकुर निर्माण जाणारा स्वभाव तयार झालेला आहे. प्रियानो, प्रभू मंडळीविषयी म्हणत आहे, मंडळीच्या दुसऱ्या भागाविषयी म्हणत आहे, तुम्ही माझ्या नावाने संदेश दिला, भूते घालवले, पुष्कळ महत्कृत्य केली. एवढंच नाही, हे समजायला कठीण असेल, परंतु जसं पहिलं म्हटलं की तुम्ही चर्चला गेले, दान धर्म केला, उपास तापास केला, परंतु प्रभू म्हणाल त्या दिवशी, तेव्हा मी त्यांना स्पष्ट सांगेन की, वचन 23, मला तुमची कधीच ओळख नव्हती. अहो अनाचार करणाऱ्यांनो, माझ्या पुढून निघून जा. प्रियांनो, किती कठीण शब्द आहेत हे ऐकण्यासाठी. माझ्या पुढून निघून जा. इंग्रजीमध्ये असंच आलेलं आहे, आय नेव्हर न्यू यू, डिपार्ट फ्रॉम मी. मी तुम्हाला ओळखत नाही, माझ्या समोरून निघून जा. प्रियांनो, प्रभूचं वचन सांगतं की प्रथम जन्मलेले ते माझे आहेत. आय नेव्हर न्यू यू, डिपार्ट फ्रॉम मी हे ऐकण्यापेक्षा इट इज माइन, ते माझे आहेत, हे ऐकण्याला तुम्हाला आणि मला निश्चित आनंद झाल्याशिवाय राहत नाही. प्रियांनो, पहिला मुद्दा प्रभू आम्हाला सांगत आहे, प्रभूचे कोण? जे प्रथम जन्मलेले, ज्यांचं तारण झालं, ज्यांचा नवीन जन्म झाला, ते प्रभूचे आहेत, असं प्रभू आम्हाला सांगत आहे. दुसरा मुद्दा आपण पटकन पाहूया. त्या ठिकाणी निर्गमाच्या पुस्तकात पुन्हा येऊ आणि अध्याय 13 कडे आपण लक्ष देऊ आणि पुन्हा ते वचन 2 आपण वाचू की इस्रायल लोकांमध्ये मनुष्य व पशु या दोहोंचे जे प्रथम जन्मलेले, म्हणजे उदरातून बाहेर आलेले, यांना माझ्यासाठी पवित्र म्हणून वेगळे ठेवा. तो मधला जो भाग आहे, उदरातून बाहेर आलेले. प्रियनो, बाहेर येणं अतिशय महत्वाचं आहे. उदर उदर काय दाखवतं? उदर एक पापाबरोबर आमचा संबंध दाखवतो. का बरं? कारण स्तोत्रकर्ता म्हणतो, मी माझ्या आईच्या उदरात असतानाच मी जन्माचाच पापी असा आहे. माझी जडणघडण ज्यावेळेस होत होती तेव्हाचाच मी पापी आहे. म्हणजे उदर जे आहे, मातेचं उदर जे आहे, ते माझा पापाशी संबंध जोडतो. आणि उदरामध्ये काय आहे? उदरामध्ये अंधकार आहे. म्हणजे थोडक्यात पापाच्या अंधकाराशी माझा संबंध जोडलेला आहे. देवाच्या वचनात असं लिहिलं आहे की तो अंधकार इतका भयंकर आहे की आमच्या मनामध्ये अंधकार आहे, आमच्या विचारामध्ये अंधकार आहे, आम्ही अंधकाराची प्रजा अशी आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये जर अंधकारातून जर आम्ही बाहेर निघलो नाही, तर प्रभू म्हणतो की तुम्ही माझे नाही. जर अंधकारातून प्रकाशामध्ये जर आम्ही आलो, तर प्रभू म्हणतो तुम्ही प्रकाशाची प्रजा आहे, तुम्ही माझे आहात. त्याच्या पुत्राविषयी प्रभू म्हणतो की तो प्रकाश अंधकारात आला. योहानाच्या पुस्तक शुभवर्तमान 1 अध्यायामध्ये तो प्रकाश अंधकारात आला, परंतु अंधकाराने त्याला ग्रासले नाही. तो सामर्थ्यशाली प्रकाश होता आणि तो प्रकाश एवढा भयंकर असा होता की त्याने त्या अंधकारावर विजय प्राप्त केला. प्रियांनो, इपिस्कारात पत्र 2 अध्याय त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की आम्ही आमच्या अपराधांमुळे मृत असे होतो. प्रियांनो, मृत अवस्था, अंधाराची अवस्था, कबरेतील अवस्था ही एकसारखीच आहे प्रियांनो. आणि ही अवस्था मला प्रभूपासून दूर नेणारी आहे. आणि म्हणून प्रभू म्हणतो की उदरातून बाहेर आलेले, अंधारातून बाहेर आलेले
ते माझे आहेत. मी जर प्रथम जन्मलेला आहे, परंतु अंधाराची आवड धरणारा जर मी असेल, अजूनही अंधाराच्या गोष्टी माझ्या जीवनात जर असेल, तर प्रभू माझ्याविषयी दुःखी आहे. मी देवाविषयी पवित्र जीवन जर जगत नसेल, तर प्रभू माझ्याविषयी असं कदापि म्हणू शकत नाही की तू माझा आहे. प्रियांनो, दुसरा मुद्दा असा आहे की उदरातून बाहेर आलेले, अंधकारातून बाहेर आलेले जे आहेत, जे पवित्र जीवन जगतात, जे प्रकाशात जगतात, प्रभू म्हणतो ते माझे आहेत. आणि तिसऱ्या मुद्द्याकडे ज्यावेळेस आम्ही येतो, त्या ठिकाणी असं लिहिलं आहे की उदरातून बाहेर आलेले यांना माझ्यासाठी पवित्र म्हणून वेगळे ठेव. अतिशय महत्वाचा मुद्दा. हे पवित्र करून वेगळे ठेवलेले प्रियांनो, ज्यांचं तारण झालंय, जे प्रकाशात चालतात, ते तुम्ही आणि मी आहे. कारण आम्हाला वेगळे ठेवण्यामागचा एक महत्वाचा उद्देश असा आहे. मत्तेकृत शुभवर्तमान 28 अध्याय शेवटच्या वचनांमध्ये प्रभू स्पष्ट सांगतो की तो उद्देश सांगतो की तुम्ही राष्ट्रात सुवार्ता सांगा, त्यांना शिष्य करा आणि पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या आणि त्यांना देवाची प्रजेमध्ये आणा. प्रियांनो, महत्वाचं काम तुम्हाला आणि मला दिलेलं आहे. आणि हे वेगळे केलेले जे आहेत त्यांच्यासाठी प्रभू म्हणतो की जे वेगळे केलेले आहेत ते माझे आहेत. प्रियांनो, ज्यावेळेस आम्ही पाहतो 2 कोरिंथ 6 अध्याय आणि 16 पासून तो मोठा भाग आहे, परंतु एका शब्दाकडे, वाक्याकडे तुमचं लक्ष मी केंद्रित करू इच्छितो. 2 कोरिंथ 6 अध्याय 6 ते 18 मध्ये तो महत्वाचा भाग आहे. त्यांच्या मधून निघा व वेगळे व्हा. सुरुवात अशी आहे की विश्वासणाऱ्यांनी अविश्वासणाऱ्यांशी संबंध जोडू नये. अंधाराचा प्रकाशाशी मिलाप कसा होईल, आणि या सर्व गोष्टी पाऊल आपल्या बंधुजनांना सांगत असताना एक महत्वाचा विषय मांडतो. त्यांच्या मधून निघा व वेगळे व्हा. मी कधी वेगळे होऊ? ज्या वेळेस मी त्यांच्या मधून निघेल. म्हणजे काय? जे प्रभू विरुद्ध ज्या गोष्टी आहेत त्या प्रत्येक गोष्टीमधून मला वेगळं व्हायचंय, म्हणजे मी पवित्र जीवन जगून प्रभूसाठी उपयुक्त पात्र होईल. प्रियांनो, स्तोत्र 1 मध्ये 1 आणि 2 आम्हाला पाठ आहे की जो पुरुष दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही, पापीजनांच्या मार्गात उभा राहत नाही आणि निंदकांच्या बैठकीत बसत नाही, तर परमेश्वराच्या शास्त्रात वचनात रमतो, त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करीतो, तो धन्य. प्रियांनो, दुर्जनांच्या बैठकीत, निंदकांच्या मार्गात, दुर्जनांच्या मसलतीत आम्ही नसावं अशी प्रभूची इच्छा आहे. तर त्यांच्यामधून निघा व वेगळे व्हा असं प्रभू म्हणतो. कारण आमच्याकडून प्रभू एक मोठी अपेक्षा करू इच्छितो. शास्त्राच्या पुस्तकामध्ये अध्याय 13 पासून ते 16व्या अध्यायापर्यंत एका व्यक्तीचं व्यक्तिमत्व प्रभूने रेखाटलेलं आहे. त्या प्रभूच्या दासाविषयी प्रभू म्हणतो की तो जन्माचा जो मुलगा जो आहे तो देवाचा नाझीर असा होईल. आणि विशेष करून एक मोठी योजना त्याच्यापासून प्रभूने आखलेली होती. ते असं शास्त्रेच्या पुस्तकात 13वा अध्याय आणि वचन 5 मध्ये, इस्रायलास पलिष्ठ्यांच्या हातून सोडवण्यास तोच आरंभ करील. तोच आरंभ करील. कोण आहे हा तोच? आणि ज्यावेळेस प्रश्न आम्ही समोर विचारतो त्यावेळेस तोच जो आहे तो म्हणजे शमशोन. आणि शमशोनाविषयी अनेक अशा गोष्टी आम्हाला समजतात, परंतु प्रभू म्हणतो की पवित्र म्हणून वेगळे ठेवलेले, वेगळे केलेले ते माझे आहेत. पण शमशोनाविषयी प्रभूने शमशोनाला अतिशय उत्तम असं पाचारण केलं होतं, उत्तम अशी योजना त्याच्याद्वारे आखली होती. परंतु शमशोन शास्त्रेच्या पुस्तकात 14वा अध्याय 1ल्या वचनामध्ये ज्यावेळेस जातो त्यावेळेस शमशोन तिम्ना येथे गेला. तेथे त्याने एक बलिष्ठ मुलगी पाहिली. पुढे जाऊन ती त्याने बायको म्हणून केली. पुढे जातो शास्त्रेच्या पुस्तकात 16व्या अध्यायामध्ये 1ल्या वचनामध्ये शमशोन आता गज्जा येथे गेला. तो एका स्त्री बरोबर आम्हाला दिसतो. पुढे आम्ही पाहतो शास्त्रेच्या 16व्या अध्यायामध्ये 4थ्या वचनामध्ये दलीला बरोबर शमशोन दिसतो. प्रियांनो, हे ज्यावेळेस या घटना आम्हाला दिसतात,
हे पवित्र घटना आम्हाला दिसत नाही, पवित्र जीवनाच्या घटना दिसत नाही, तर अपवित्र जीवन जगणारा शमशोन आम्हाला दिसतो. कारण ज्या बलिष्ठांच्या हातून सोडवण्याचा आरंभ करणारा शमशोन तोच बलिष्ठांच्या हातामध्ये अडकलेला आम्हाला दिसतो. जसं 14व्या अध्यायामध्ये पहिल्या वचनामध्ये ती बलिष्ठी मुलगी होती आणि बलिष्ठांच्या बैठकीत बसणारा शमशोन आम्हाला दिसतो. दुर्जनांच्या मसलतीने चालणारा शमशोन आम्हाला दिसतो. प्रभूची इच्छा होती की इस्रायला बलिष्ठांच्या हातून सोडावं शमशोनाने, परंतु दुर्दैवाची गोष्ट की बलिष्ठांच्या हातामध्ये इस्रायलाचा शास्ता शमशोन अडकलेला आम्ही पाहतो. का? कारण पाचारण तर होतं, परंतु आचरण पवित्र नव्हतं. प्रियांनो, आज प्रभू माझ्याविषयी काय म्हणतो? प्रभूने मोठं पाचारण आम्हाला दिलं, पण आचरणाच्या बाबतीत मी पवित्र जीवन जगतो का? काय झालं? शास्त्राच्या पुस्तकामध्ये आम्हाला दिसतं, शमशोनाला कैद झाली, तो गुलाम झाला, तो दळायला लागला. एवढंच नाही, त्याचे डोळे फोडले आणि अंधकाराची परिस्थिती त्याच्या जीवनात आली. प्रियांनो, अंधकाराची परिस्थिती आमच्या जीवनात होऊ शकते. आमचं तारण झालंय, आमचा नवीन जन्म झाला, आम्ही देवासाठी पाचारण झालेले विश्वासी असू शकतो, परंतु पवित्रता आमच्या जीवनात नसेल, तो अंधकार आमच्या जीवनात येऊ शकतो. देवाचे आशीर्वाद आमच्या जीवनात येणार नाही. देवाने आमच्याविषयी अभिवचन जे संकल्प आखलेले आहेत ते हिताचे आहेत, ते अनिष्टाचे नाहीत, तर ते भावी सुस्थितीची आशा देणारे असे आहेत. परंतु आमच्या अपवित्र जीवनामुळे अनेक अशा गोष्टी आमच्या जीवनात येऊ शकतात. त्या ठिकाणी असं झालं की ज्या बलिष्ठांच्या हातून इस्रायलला सोडायचं होतं, आम्ही अखेर शमशोनाचा पाहतो की बलिष्ठांबरोबर त्याचा नाश झालेला दिसतो. आणि शेवटचं वचन वाचून आपण आजचं मनन बंद करू. 1 पेत्र पहिला अध्याय आणि वचन 14 आणि 16 त्या ठिकाणी असं लिहिलं आहे, तुम्ही आज्ञांकित मुले व्हा आणि आज्ञावस्थेमधील आपल्या पूर्वीच्या वासनानुसार वागू वर्तू नका, तर तुम्हाला पाचारण करणारा जसा पवित्र आहे तसे तुम्ही सर्व प्रकारच्या आचरणात पवित्र व्हा. म्हणजे काय होईल? तुम्ही माझे व्हाल. देवाचं वचन अतिशय स्पष्टपणे सांगत आहे की इट इज माइन. प्रभूचे कोण आहेत? 1 प्रथम जन्मलेले, 2 बाहेर निघलेले आणि 3 वेगळे झालेले. देवबाप, या वचनाद्वारे तुमचं आणि माझं सहाय्य करो आणि पवित्र जीवन जगण्यास प्रभू आम्हाला मदत करो. आमेन.